नमस्कार मंडळी. आज आपण वसंतगडावरती स्थित असलेले हे चांदोबा मंदिर, चंद्रसेन महाराज मंदिर यांच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. तळबीड गावातून महाराणी ताराबाई विद्यालयापासून गडावरती जाण्यासाठी असा हा रस्ता आहे. आपण आता पायऱ्यावरून निघालेलो आहे आणि सुरुवातीलाच पायथ्याला एक छोटं मंदिर आहे. प्रथम तिथं दर्शन घेण्याची प्रथा आहे. तर चला तर आपण आता प्रथम येथे महाराजांचे दर्शन घेऊया. हा गड शिलाहार राजा भोज यांनी बांधल्याचे मानले जाते. स्थानिक पुराण कथेनुसार रामायण काळात प्रभू राम, सीतामाता व लक्ष्मण यांच्या वनवासाचा संदर्भ या भागाशी जोडला जातो. चंद्रसेन महाराज हे एक धार्मिक देवदूत मानले जातात. त्याने ते तपश्चर्या केली आणि कथेनुसार लक्ष्मणाच्या खड्गामुळे त्यांचे हात तुटले. त्यानंतरही शक्तीने तप पूर्ण केल्याने परमात्मा महादेवाचे रूप मानले गेले आहे. आजही जवळच्या गावामध्ये चंद्रसेन महाराजांना कुलदेवता किंवा कुलस्वामी म्हणून पूजले जाते. गडावरती आल्यानंतर प्रथम आपणाला गजाननाचे दर्शन होते. गजाननाचे दर्शन घेऊन आपण आता पुढे जायचं आहे. हे आपणाला आज्ञापत्र दिसते आणि ह्या आपण पाहतोय की ह्या पूर्ण दगडामध्ये बनवलेल्या अशा ह्या पायऱ्या आहेत. इथूनच आपण हे बांधकामाची कल्पना येते की किती जुनं हे बांधकाम असेल. असे रेखीव काम त्याच्यावरती दिसत आहे. वाड्याचे हे अवशेष फक्त आपल्याला आता इथं पाहायला मिळतात. आणि इथे जवळच आपल्याला या बाजूला मारुतीरायाची प्रतिमा आपल्याला इथं दिसत आहे. इथेही छोटंसं मंदिर आहे हनुमानाचे. आणि गडावरती असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक ठिकाणी अशी तळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गड त्याचा पूर्ण आलेख इथं आपल्याला पाहायला मिळतो की गडावर कोणत्या ठिकाणी काय काय आहे हे संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी या बोर्डावरती मिळत आहे. आणि इथूनच पुढे आपण ज्या दर्शनासाठी आलेलो आहे चंद्रसेन महाराजांच्या, चंद्रसेन महाराज मंदिर हे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या स्थानिक लोकांचे कुलदेवस्थान आहे. या देवतेची कथा रामायणाच्या काळाशी जोडलेली आहे. तपश्चर्या, त्याग आणि अद्भुत श्रद्धा आज या मंदिरात जिवंत आहे. चला तर पाहूया आपण मंदिरात जाऊन प्रत्यक्ष. आपण पाहतोय हे राजवाड्याचे काही अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळतात मंदिराच्या बाजूला. आणि इथूनच आपल्याला आता मंदिराच्याच अगदी बाहेरच्या बाजूला आपल्याला इथे एक शिवलिंग दिसेल. तिथं दर्शन करून आपण आत जाऊया. आता हे समोरच 2 दीपमाळा दिसल्या आणि 2 नंदी आहेत. इथून आपण आता मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करत आहे. हे अगदी वेगळ्या पद्धतीचं गर्भगृह आपल्याला पाहायला मिळत आहे. छोटं आहे पण वेगळ्या अशा शैलीमध्ये हे बांधलेलं बांधकाम आपण पाहतोय. हे अद्भुत एक शिल्पकलेचा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. हे चंद्रसेन महाराजांची आरती आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. लिखित स्वरूपात आहे. इथूनच महाराजांचं आपल्याला दर्शन होत आहे. आणि आपण आता महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर अतिशय सुंदर आणि अद्भुत असं महाराजांचं दर्शन, असे मन प्रसन्न होते. इथं आल्यानंतर मनाला एक आनंद मिळतो जो इथं आल्याशिवाय त्याची अनुभूती होत नाही. ही 300-350 वर्षाच्या पाठीमागचं मंदिर आहे. तर बांधकाम जरा वेगळं दिसतंय. हा, हे जुन्यातलं बांधकाम आहे. 300-350 वर्षाच्या पाठीमागचं देऊळ आहे. हे
हे चंद्रसेन महाराज आहेत ना, हे रावणाचा बाचा आहे. ह्याला काय सळे आहे का कोणाला माहिती आहे का काय, नुसतं ह्याच्यावर आहे असं आहे. पूर्ण असं वेगळं आहे. हा वेगळं आहे. पूर्वीचीच देवळच आहे ते व्यवस्थित. बांधकामाची वेगळीच अशी हो. आहे. ही चंद्रसेन महाराज इथं रावणाचा बाचा आहे. हे तपश्चर्याला बसले तिथं, रावणाचा बाचा आहे. तर इथं बांबूचं साठीचं रोप तयार झालं आणि आज तपश्चर्या करत बसले. राम लक्ष्मण सीता इथं लक्ष्मण राम आलेले इथं त्या काळात. ते लक्ष्मणच्या हातात खडगं मिळालं. खडगं म्हणजे तलवार कशी चालते ती देवाच्या इथं चालवायची याला कळकीच्या बेटावर. तर ती आत देव बसले ते रावणाचा बाचा तपश्चर्या करत. ते हात तुटले देवाला आपल्या, बरोबर, दोन्ही हात नाही. दोन्ही हात नाही ते. पण मग लक्ष्मण रामाकडे गेला. रामानं वरदान दिलं की भाऊ देवावतारच बनले. लोकांनी श्रद्धेने हे केलं. हो. तुम्ही त्यांना तुम्ही हो पसंत होणार. हो. चंद्रसेन. मग ही पण कर्नाटकपासून माणूस येते देवा, लातूर बेड. बरं, बरं. आणि ह्याची हे काय आहे की बाबा लोकांनी श्रद्धेनं नवसाला पावणारा हो नवसाला पाहुणाला बाहेरच्या लोकांनाच पाहतो देव असं आहे. म्हणजे श्रद्धेनं तुम्ही नतमस्तक राहा तर ते हो माणूस पौर्णिमेला भरपूर येतं. बरं. 1200 माणूस येतं पौर्णिमेला. पौर्णिमेला हो जास्त गर्दी असते. गर्दी असते. दर पौर्णिमेला? दर पौर्णिमेला वारी करणार. यात्रा कधी असते? ही यात्रा आता एप्रिल महिन्यात आहेत 14-15ला. बरं, बरं. चंद्रसेन चंद्रसेन महाराज महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये आहे बघा, चंद्रसेन यात्रा तळगड म्हणून. आणि हे कुलस्वामी आहेत ना बऱ्याच कुटुंबाचे. हो कुटुंबाचं आहे. 12% शिंपी समाजात जास्त आहे. गाडगे बरं, बरं. असं आहे. इकडं फलटण, रायगाव, धोंडवाडी बरं, बरं. या भागात आहे. इकडं चिपळूण या भागात देव आहे. इकडे बेळगावपर्यंत महाराज. म्हणजे ते बेळगावपर्यंत आहे. हो पण कर्नाटकपर्यंत माणसं आहे. भूकंप झाला तर लातूर हां, हां. तिथून माणसं देवाला येते ती बरोबर. इथं आहे असं आहे. आणि काहीतरी आख्यायिका असेल की बाबा तुम्ही नवस केलं किंवा असं काय बोलला तर त्याचं तुम्हाला हो प्रसन्न होती ना बरं. असं आहे. नवस केला की हे होते. कुणाला बोलवत नाही मग देवाला तुला मुलगा होईल बरं. असं यात्रे टायमाला ते जोखलं जातं असं आहे. यात्रे टायमाला जोखलं जातं इथं. आणि काय जास्तीत जास्त लोक कर्नाटक मधून येतात. हो बीड, लातूर बरं. या भागात येते देवा. आणि रामाने वरदान दिल्यामुळं ते देवत्व यांना प्राप्त हो झालं. प्राप्त झाले. देवावतारच बनले. देव अवतार. हो वरदानच दिलं रामानं बरं, बरं, बरं. देवावतारावर. पार रत्नागिरीपर्यंत माणसं येते देवाला. इथं रायगाव इकडं चिपळूण कर्नाटकपर्यंत. देवाची बहीण आहे उजव्या साईडची. देवाची देवाची बहीण. हो बरं, बरं, बरं. हा, देवाची चंद्र बहीण हा जानूबाई जानूबाई. हा उजव्या साईडची बहीण आणि डाव्या साईडची जोगेश्वरी मालकीन. जोगेश्वरी. हो असं आहे. मंदिरामध्ये आल्यानंतर एक शांततेची अनुभूती होते आणि हे भव्य असं दिव्य असं हे मंदिर. तुम्ही अवश्य इथे या, महाराजांचे दर्शन घ्या आणि या दिव्य अनुभूतीचा अनुभव नक्की घ्या. आणि वेगळ्या शैलीतील हे बांधकाम हे आपणाला पाहायला मिळेल. आणि हा वसंतगडही पाहता येईल. असे काही गोष्टी इथे आहेत जे आपण ऐकून आहे, पण प्रत्यक्ष पाहण्यात जो आनंद असतो तोही इथं आपल्याला पाहता येईल. आणि ह्या गडावरसाठी इथे सोयी आहे जे आजही चांगल्या प्रकारे इथं सोय असताना आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर अतिशय छान आणि असं सुंदर तळं आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं तळं हे. या तळ्यामध्ये गुरांना पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी इथे आत्ता उपलब्ध आहे. अतिशय सुंदर असं हे तळं. या असे आता समोरच मारुतीरायाची मूर्ती आपण पाहत आहे.
इथूनच आता गड उतरत असताना आपल्याला तळबीड गावचे दृश्य दिसत आहे. तुम्ही इथे या व चांदोबा मंदिराचे व चांदोबाचे दर्शन घ्या. धन्यवाद.